आत्ताच्या घडीची मोठी बातमी आता समोर येते। 54 लाख नोंदी बोगस असल्याचं आढळण्यात आलेलं आहे। तर मंडल आयोगाने दिलेलं आरक्षण हे खोटं असल्याचं जरांगे पाटील म्हणालेत। आपण पाहतो आत्ताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी। लक्ष्मण हाकेंच्या विधानावर जरांगे पाटील आता आक्रमक झालेत, त्यामुळे मराठ्यांनी आता शहाणं व्हावं असंही आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलंय। 54 लाख नोंदी या बोगस आहेत या संदर्भातलं विधान मनोज जरांगे पाटलांनी केलंय। वडीगोद्रीमधल्या आंदोलनाला मी विरोधक मानलं नाही, त्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही। धनगर बांधव असो किंवा गावखेड्यातला 12 बलुतेदार असो, मी त्यांना विरोधक मानलंच नाही असं जरांगे पाटील म्हणतात। दरम्यान आमच्या नोंदी सापडलेल्या असून त्या द्यायच्या नाहीत, त्यांची नियत अशी म्हणावी लागेल आणि त्यांनी लोकांचा घेतलेला हा या संदर्भातले आरोप मनोज जरांगे यांनी केलेले आहेत। आपण पाहतोय आत्ताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी। मी कोणाला पाडा म्हणलो का, कोणाला निवडून आला म्हणलो का, मला महायुतीचं महाविकास आघाडीचं देणं घेणं नाही। पण आमच्या नोंदी निघाल्या असून रद्द जर करामत असली तर याला म्हणायचं मराठीविषयीचा द्वेष आणि आता महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी शहाणं व्हावं। आपल्या सापडलेला असून जर रद्द करा म्हणते तर यांच्या खोटं आरक्षण दिलेलं आहे, ते किती लवकर रद्द व्हायला मराठ्यांना आता किती ताकद लढायला पाहिजे त्यांचं ओबीसीतलं आरक्षण पुरं घालवण्यासाठी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।